पालिकेचं युतीचं सूत्र काय थोडस तुम्हाला थांबवते कारण अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय आहे सर्वसामान्य बीडीडी वासियांचा। तब्बल 556 रहिवाशांचं प्रशस्त घराचं स्वप्न पूर्ण होतंय आणि त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सध्या मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातल्या तब्बल 556 रहिवाशांना आपलं घर मिळणार आहे। त्याच्यात चावी वाटपाचा आज कार्यक्रम आहे आणि म्हाडाच्या मुंबई मंडळानं ही घरं उभारलेली आहेत। 2 पुनर्वसित अशी ही इमारती आहेत आणि त्यांच्या चाव्यांचं वाटप आज होणार आहे। त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत। तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। हा कार्यक्रम मुंबईतल्या माटुंग्यामध्ये यशवंत नाट्य मंदिर या ठिकाणी सध्या पार पडतोय आणि तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही हजर आहेत। तर बीडीडीकरांना चाव्यांचं वाटप केलं जातंय आणि त्यासाठी होणारा हा विशेष कार्यक्रम आहे। यावरती अर्थातच श्रेयवादाची थोडीशी लढाई रंगेल का असं वाटत होतं, मात्र तशी ती दिसणार नाहीये कारण आदित्य ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत। अधिक माहिती घेऊयात, अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, विशेष कार्यक्रम आणि तब्बल 556 रहिवाशांचं स्वप्न साकार होणार आहे आज। आपण बघतोय प्रज्ञा, हा अगदी पहिला टप्पा आहे। अगदी प्राथमिक स्तरावरती 556 सदनिकांचं वाटप आज केलं जाणार आहे। मात्र हजारो सदनिका या ठिकाणी उभ्या राहणार आहे। बीडीडी वासियांचं गेल्या कित्येक वर्षांचं स्वप्न होतं की एका पक्क्या चांगल्या घरात राहायचं, ते स्वप्न आता साकार होणार असल्याचं सांगितलं जातं। या सगळ्यात आपण बघतोय की थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे दाखल झालेले आहेत। यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सदनिका बघण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। वरळी बीडीडी चाळ परिसरामध्ये ज्या ठिकाणी ई आणि डी या 2 विंग बांधण्यात आल्या त्या ठिकाणी या सदनिका बघत आहेत। ह्या 3ही प्रमुख अतिथी पंकज भोयर असतील, गृहराज्यमंत्री, हे सगळी लोक, आशिष शेलार हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून नेमकं सदनिका कशा पद्धतीने बांधण्यात आल्या, त्याच्या कामाचा दर्जा कसा आहे, हे सगळं बघितलं जातं आहे। आणि यानंतर हे सगळे प्रमुख पाहुणे जे आहेत हे माटुंगा परिसरात असलेल्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये जाणार आहे, ज्या यशवंत नाट्य मंदिरामध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे चावी वाटपाचा, त्या ठिकाणी जाणार आहे। हे दिल्यानंतर कारण आपण बघतोय की काही दिवसातच गणेशोत्सव साजरा होणार आहे आणि गणेशोत्सव या किमान 556 लोकांनी तरी आपल्या घरात साजरा करावा, ही भूमिका आज चाव्या वाटपाची आहे, कारण तसं बोललं जात होतं। त्यामुळं आपण बघतोय की या सगळ्या संदर्भात आता मुख्यमंत्री जे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यांची सरकारच्या माध्यमातून सविस्तर भूमिका मांडतील। मात्र काहीसं आपण जर या ठिकाणी आता सध्या आपण दाखवू शकत नाही आहे की माझ्या मागे, पण मात्र बॅनर बाजीच्या माध्यमातून काहीसं श्रेयवादाचा प्रयत्न देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं। कारण ज्यावेळी या सदनिकासाठी किंवा हा संपूर्ण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा झाला होता त्यावेळी मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड होते आणि यासोबत या ठिकाणचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे होते। आदित्य ठाकरे जरी सध्या स्थानिक आमदार असेल तरीही सरकारचं जे एकूणच सध्या सरकार बदललं आहे, सरकारमधले मंत्री बदललेले आहेत। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे आणि स्वाभाविक त्यावरून आता काहीशी सल याची उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांना असणार आहे आणि म्हणूनच आदित्य ठाकरे यांनी देखील या कार्यक्रमामध्ये येणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे। कार्यक्रमाच्या एकूण कार्यक्रम पत्रिकेमध्ये आदित्य ठाकरे यांचं भाषण नसल्या कारणामुळे आदित्य ठाकरे येणार नाही असं कळतंय। त्यामुळं काहीशी श्रेयवादाचं ग्रहण देखील याला लागू शकतं। नक्कीच, आणि सध्या आपण ही थेट दृश्यही बघतोय ज्यामध्ये पाहणी केली जाते। ज्या ठिकाणी ही घरं वाटप होणार आहे त्या घरांमधनच स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीगण, आशिष शेलार हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पाहणी करतात या घरांची, कशा पद्धतीनं ही घरं बनवण्यात आलेली आहेत त्याची पाहणी केली जाते। शना एनसीआर देखील तिथे उपस्थित आहेत। घरांचं बांधकाम कशा पद्धतीनं झालेलं आहे याची काटेकोर पद्धतीनं पाहणी केली जाते अजित पवार यांच्याकडून। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी आहेत जे पाहणी करतायत संपूर्ण घरांची। ही घरं जी आहेत ती गणेशोत्सवापूर्वी आम्हाला मिळावीत अशी मागणी खरं तर बीडीडी वासियांची होती आणि तीच मागणी साकार केली जाते आणि या घरांची पाहणी स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे येऊन करत आहेत। तर या ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण घरांची, तसंच लावलेले टाईल्स असतील, वापरलेलं सामान असेल, या सगळ्याबाबतची पाहणी हे करत आहेत आणि त्या ठिकाणी अर्थातच म्हाडाचे अधिकारी माहिती देत आहेत।
अतिशय सुंदर असा व्ह्यू सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळालाय, कारण टोलेजंग अशा या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत आणि या इमारतींमधनं दिसणारं सुंदर असं विहंगम मुंबईचं दृश्य सुद्धा पाहायला मिळतंय आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं वरळीतल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांचं स्वप्न साकार होत आहे. तर एकीकडे आपण बघतोय घर वाटप करताना राजकारण का करायचं, मुख्यमंत्र्यांना संधी दिली जाते, उपमुख्यमंत्र्यांना संधी दिली जाते, मात्र स्थानिक आमदारांना संधी दिली जात नाहीये. जे काही पत्रिका छापण्यात आलेली आहे त्या पत्रिकेमध्ये केवळ निमंत्रण देण्यात आलंय, मात्र बोलण्याची मुभा देण्यात आलेली नाहीये. आदित्य ठाकरे यांना जे तिथले स्थानिक आमदार आहेत त्यांनीही पाठपुरावा केलेला होता आणि इथे श्रेयवादाची लढाई होईल असं वाटत होतं, मात्र बोलण्याचीच संधी दिलेली नाहीये आदित्य ठाकरे यांना आणि त्यामुळे स्थानिक आमदारांना बोलण्याची संधी का नाही, घर वाटप करताना सुद्धा राजकारण का करायचं असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय. एकीकडे हे केवळ श्रेय कोणत्या एका पक्षाचं किंवा कोणत्या एका नेत्याचं नाही, प्रयत्न सर्वांनी एकत्रित केलेले होते आणि त्यासाठीचा पाठपुरावा सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलेला होता. बीडीडी वासियांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा आज संपतीये. बीडीडी वासियांनी त्यामुळे आनंद व्यक्त केलाय आणि याचाही आढावा घेतलाय. देवेंद्र कोल्हटकर यांनी तोही पाहूयात. बीडीडीकरांसाठी आज अगदी आनंदाचा क्षण आहे, कारण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या बीडीडीकर जे आहे ते अगदी लहानशा खोलीमध्ये राहत होते. आज त्यांना त्यांची हक्काची पुनर्विकसित सदनिका जी आहे ती प्राप्त होणार आहे. त्याचा चावी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो आज पार पडतोय. माझ्यासोबत बीडीडीमधील रहिवासी आहेत. काय वाटतंय आज, आनंद वाटतोय? हो, आनंद वाटतो. एवढे वर्ष आम्ही वाट पाहिली. आज वयाची 76 आहे माझी, तर आयुष्य सगळं तिकडे गेलं, तर नक्कीच आनंद वाटणार ना. तुमची काय आज भावना आहे? आज भावना हीच आहे की जे मुख्यमंत्र्यांनी जे काही आज केलं ते आम्हाला समाधानकारक मिळालेलं आहे. नाहीतर आमचं तिथेच लटकत राहिलं होतं 160मध्येच. परंतु आज आम्हाला एवढा आनंद होतो आहे की 500 स्क्वेअर फूटची जागा मिळून आज पूर्ण एकदम आरामदायी आपलं आयुष्य पुढचं काढू. अनेक अडथळे जे आहेत, अनेक अडथळे जे आहेत ते या पुनर्विकास प्रकल्पामध्ये आलेले आहेत, मात्र हे अडथळे दूर झालेले आहेत आणि अखेर तुम्हाला हे घर मिळतं. हो, तर काय त्याच्या संदर्भात काय माहिती हवे. स्ट्रगल तर आम्हाला करावं लागलंच आहे, परंतु वेळेच्या आधीच दिलं त्यांनी जे कमिटमेंट्स केली होती 3 वर्षात आम्ही पूर्ण करू, ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. तोच एक मोठा आनंद आहे. टाटाने आमच्यावर फार मोठी कृपादृष्टी केली. गरिबांचे वाल्य आहेत टाटा, गरिबांची वाली आहे. 100 वर्षापूर्वीचं हे सर्व हे स्ट्रक्चर आहे आणि ते आज आमचं उज्ज्वल आयुष्य आता त्यामध्ये आम्ही काढू, आम्हाला समाधान आहे. आणखी काही बीडी रहिवासी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. मला सांगा ताई, बरं कोण बोलणार? मला सांग, नवीन घर मिळतं आहे, लहानशा घरातून मोठ्या घरात तुम्ही जाताय, काय आनंद? आनंद तर होतंय, थोडं दुःख पण होतंय. म्हणजे आपण जन्मापासून तिकडे राहिलोय, आता नवीन भेटतंय आम्हाला, बरं वाटतंय ते की रिडेव्हलपमेंट होतोय. 100 वर्षे झाली आहे बीडीडी चालना, पण ते त्यामुळे रिडेव्हलपमेंट देत आहेत आम्हाला. मोठे म्हणजे फ्लॅट देत आहेत. ताई, तुमची काय भावना आहे आज? मी नाही मागे आम्ही एकच पिढी, प्रत्येक पिढीच्या विचारात आम्हाला आनंद वाटतोय, बाकी काय नाही. ताई, तुमची काय भावना आहे? तुम्ही किती वर्षापासून या सगळ्या बीडीडी चाळीमध्ये राहताय? 50 वर्ष झालं. बरं वाटलं, पण आनंद वाटला. आता नवीन खोल्या मिळतात म्हणून आनंद वाटला. दादा, तुम्ही कुठून आलाय? आम्ही बीडीत आहे. बीडीच आहे झालं, बरीच वर्ष तिथे 30-40 वर्ष राहिलेलो आहे तिथे. आणि बरेच हाल लोकांचे होत होते आणि पाणी गळती वगैरे सगळे. 3ऱ्या माळावर आम्ही राहत होतो. भरपूर त्रास होता. डांबर दरवर्षी टाकायला लागत होतं, पण हे नियोजन केलं सरकारने, त्यामुळे चांगली पद्धतात मिळाले, रूम मिळाले. लोकांना प्रतीक्षा आहे की कधी चावी वाटपाचा कार्यक्रम होतोय. मला सांगा, तुम्ही कुठून आहात? हां, यहाँ पूछो, बड़े लोग हैं, बड़े लोग यहाँ पूछो. नहीं, आप बोलो.
कहाँ से कितने साल से रह रहे थे और क्या लगता है? मैं तो बचपना मेरा पूरा उधर ही गया है, तो अच्छा ही है, और क्या बोलूँ बाबा. बरं, तुम्ही काय सांगाल? आज आनंदाचा क्षण आहे सगळ्यांसाठी. नक्कीच एवढ्या वर्षानंतर होत आहे, मोठी गोष्ट आहे. आणि चावी लवकर देत आहे ती लवकर मोठी गोष्ट आहे. आणि किती मी लहानपणी इथेच काढले, तर काय प्रश्नच नाही. तुमची काय आनंद आहे भरपूर. नक्कीच सगळ्या BDD वासियांच्या प्रतिक्रिया आहेत. आनंद आहे आणि वर्षानुवर्षाची BDD वासियांची ही सगळी प्रतीक्षा होती की या BDD चाळींचा पुनर्विकास व्हावा आणि अखेरकार हा BDDचा पुनर्विकासाचा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आणि या पहिल्या टप्प्यातील 556 जे सदनिकाधारक आहेत त्यांना आज चावी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय. BDD जर्नलिस्ट उदय गंगावणेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.